प्राशनी वाचला जो धन लोभे भुलला त्याचा गेला विवेक. शांताने निवांत कथेचा अनुसंधान ऐका. अर्थार्थी ह्या ओव्याचा आणि रामायणाचा संबंध नाही, पण नाथबाबाने आपला माता ठिकाणावर येण्यासाठी फक्त 27 ओव्यामध्ये घातलेले. त्याच्या अगोदर आता 5 झाल्यात. 107 पासून पुढे कथा ऐका. ववी सांगते, जो स्त्री सभे निरत झाला माते प्राशनी मातला, जो धनलोभी बोलला त्याचा गेला विवेक. पहिल्या गुणामध्ये राजा रावण गेला, पहिल्या गुणामध्ये राजा रावण गेला, दुसऱ्या गुणामध्ये दैत्य गुरु शुक्राचार्य गेले आणि तिसऱ्या गुणामध्ये दुर्योधन गेला. याच्या ठळक बातम्या आहेत, एका एकाचं सविस्तर ऐका. वेशागमनी जयरता ती सर्वता ती उन्मत नाठवे स्वार्थ परमार्थ सोयीचे विचारत खर जैसा. जो नर वेशगमनी जयराता धर्मपत्नी सोडून परस्त्रीच्या नादाला लागलेल्या जीवाची अवस्था सांगितलेली. त्याला स्वार्थ कळत नाही. बाईच्या नादाला म्हणलं तर काय बाईच्या नाद म्हणजे काय असताना मला सांगा, धर्मपत्नीच्या नादाला लागायचं नाही का? ववीचा निखळ अर्थ असा आहे, धर्मपत्नी सोडून परस्त्रीच्या नादाला लागणाऱ्या जीवाला कामातुरा भैर राज्या, त्याला स्वार्थ कळना, त्याला परमार्थ कळना, त्याची अवस्था खरं नाम गाढवासारखी आहे. गाढव गाढव, पण गाढवाला नाव ठेवू नका बाबा. सांगायचं होतं 2 पायाच्या गाढवाला, नाव घेतलंय 4 पायाच्या गाढवाचं. जुना काळ आहे. लेकी बोले सुने लागे, पुल्यवळी काय म्हणते, सांगतात खरडे मर्यादा दिवसा देखता जनपदा. 2 तुकडे गाढवाकडे बरे आहेत बाबा, 2 तुकडे बरे आहेत, पण पुढले 2 तुकडे 4 पायाच्या लागतात का? 4 पायाचा गाडा वेश्याच्या दारात जाईना, 2 पायाचा गेल्याशिवाय. मी मनानं बोलत नाही, कारण ववी सांगते, ववी सुंदर ऐकायची. 2 पायाचं बरं आहे, पण 4 पायाचा गाढव अद्याप बिघडलेलं नाही. हिळभर काम करतोय. सांच्याला मालकाला पायाला खाली की रातभर तिथं बसतोय, पण 2 पायाच्याला 4 गाठ मारून बसला तुम्ही, अजिबात बसत नाही. तिसरी ओवी काय म्हणते, लता हनिता उरावरी प्रीती धावे सन्मुख खरी पदा विघात मुखावरी आवडी करी झेलित. गाढवाचं नाव घेतलं हे पक्का आहे, ध्यानात असू द्या, पण गाढव काय हे अगोदर समजून घ्या. मन हे गाढव, मन गाढव आहे आणि इच्छा नावाची गाढवी नाही. गाढव आणि गाढविणीचं नाव सांगितलंय, गाढवावर बोलायचंच नाही. ह्या गाढवावर बोला, ह्या खर नेणे मर्यादा लाता हानी तावरावरी. कारण इच्छा नावाची गाढवी लाता मारती, त्यावेळेला खर नावाचा गाढव पुढी 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 तोंड घालतो. जर परस्त्रीच्या नादाला लागलं, आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंत गोड, पुन्हा गोड बोलत मी बोलत नाही बाबा. 750 वर्षाचा पुरावा घ्या. धनवंत पुरुषाची दे कोणी, स्त्रीला उथव करी कैसे, कुटका दे कोणी शुनी, पुढच्या हलवी. ज्ञानेश्वरीचा पुरावा बाबा. या ठिकाणी आपल्याकडे पैसे आहेत तोपर्यंत गोड बोलते, हातात तुकडा असला तर कुत्र गोंडा बोलतोय. हे गाडीवर लाता मारताना पुढी पुढी तोंड मारतय. आतापर्यंत 4 पायाचं ऐकलं, 2 पायाचं ऐका. तैसा पुरुष कामाचारी सुखाची मानी निरंतरी पाऊल जाऊन दे दुरी हृदयावरी झेलित. अगोदरच्या वळीमध्ये उरावर सांगितलं होतं, आता सांगितलं हृदयावर. उराला ही वरची बाजू, हृदय त्याच्या मध्ये. पाऊल जाऊन येते तरी हृदयावर झेलेचा. पण पहिल्या सुरूला एक तुकडा सांगितलाय, तैसा
भवी कुठं पलटेले बघतात जावा तैसा पुरुष कामाचारी सुखाचे माने निरंतर ये. जसं काय म्हणलं गाढवा आहे गाढवासारखा ह्याला गेल्याशिवाय कर्मना आणि बाईला आल्याला बरं हे पैसेच दिलं की आता म्हणून तिला बरं वाटेना. आणि एवढं करून सुद्धा तिचा मार खाताना काय म्हणतोय मले जन्मांतरची फळली बागे हिचे पाद कमळ हृदय लागे दंडलेले अभागे व्रत वैरागे कळते. परवा दिवशी मी शक्तीला चाललो होतो एक माय माऊली एक जरा मारित होती. मारताना मी जवळ गेलो म्हणलं का मारायलीस त्याला तुझ्या पायात 25 एकर पानभांड्याचं घातलंय लक्ष्मी सारखी बायको सोडलंय 4 गोकुळात खेळ खेळणारे लेकरं सोडलंय आणि आता मारायलीस का. ही बोलण्याच्या अगोदर ती म्हणते गप माझं भाग्य थोर आहे. ह्या गालात मारलं माईचा उद्धार ह्या गालात मारलं बापाचा उद्धार टकुऱ्यात मारलं बहुत सुकृताची जोडी हिच्या चेपलाची माझ्या थोपडाची गोडी. तुम्ही येडे म्हणला तुम्ही सत्य सांगत बोलत हिंडा म्हणला वाचा. स्त्री कामाची ऐश्वरी ऐका माझे प्याची स्थिती बेतुनी पदराची संपत्ती स्वये होती जगानिंदे. संपला दुसऱ्या विषयाला सुरुवात झालेली आहे. व मी सांगते स्त्री कामाची ऐश्वर्य येते एक मध्य पियाची स्थिती. ऐका म्हणलं का प्या म्हणलं ऐका म्हणलं पण आम्ही पियातो मध्य नाम दारू. मध्य म्हणल्याच्या नंतर तुम्ही म्हणताल महाळाचा मध. आजकाल महाळ बी नदीला बेसरमाच्या झाडाला बसायला येतं त्याचाच मध माय माऊल्या आणायला आता लेकराच्या जिबीला चाटवायला आता आणि लेकर बी बेसरम होईल येत वाचा. जेले द्रव्य एक भोग जोड्याचं काम कर्मी स्वर्गातून निष्काम तरी डोळ्या पुढे तिष्ठे रोकडे मोक्ष सुख. दारू पिणारा कधी चांगला आहे का. दारू पिणारा कोण नीट बोलतोय का. घरात कोण बोलला दारात कोण बोलला कुठं नीट बोलणं बाबा. पण दारू पिणाऱ्या माणसाचे 4 फायदे त्याला पिसाळ कुत्र चावत नाही त्याच्या घरची चोरी होत नाही त्याला बापाचा सरात घालावं लागत नाही आणि चौथा मोठा फायदा आहे का ती जर मेलं तर त्याला गाडीवर जळण लागत उग पिंडावर जळणात जाणार भोकला. दारू गांजा मटका मटकर यारो अक्कल गुम हो जाते पण का पैसा खाकर जुते सिर पर आते है. दारू पिण्याला कुठं वकल गांजा वडणारा काय वकल तंबाखू खाणारा कुठं थुकल सांगता येत. अरे दारू पिणं म्हणजे लक्ष्मी द्यावी लागती आणि अवदसा घ्यावी लागती. माझे तुकोबरे वर्णन करतात जोडून या जाणावत्तम व्यवहार ठिकाणी खर्च करा बाबा. दारू तर घालू नका. दारू पिणारा आता एकच वेळी आहे का वेचून आयुष्य धन करिता ती मध्ये पान निजात्मा घाती संपूर्ण नरक सेवना कल्प. दारू पिल्यामुळे अक्कल गुंग होते. कशी होती फक्त चालता चालता एक दृष्टांत सांगतो कारण आपल्याला लय उशीर झालाय. ह्या 27 वेळा सांगायला 1.5 तास असते आमच्या लातूर भागात मला 3 वाजले तर म्हणून एकच दृष्टांत ऐका. आमच्या इथे दारू पिणारचं भांडण झालं नवरा बायकोचं. बाहेर गेलं बाहेर दिवस मावळा घेतलं पुन्हा आले डोसलंय पायात पाय घालीत घराकड आलं. घरापुढे एक म्हशीची रेडी बाजरून बांधलेली होती त्याच्या पाय अडकलं पल्ल्या त्यानं म्हशीच्या पाठवून हात फिरवलं. जाऊ दे तुला तर कोण आहे मला तर कोण आहे. नवरा बायकोचं भांडण असतंय आणि असं भांडण करून जमतंय का. बायको म्हणली घोडाला माणूस बी कळना आणि जनावर बी कळना म्हणले वाचा. स्वप्नी देखती सुख जन्मदार देख भोगी नर विषय संपला. तिसऱ्या विषयाला सुरुवात झाली. तिसरा विषय चेंगट कवाच रुपये कुठे खर्च करीत नाही. पण दारू पिणाऱ्याने विचार केला चेंगटाचा जरा थांबवा म्हणले.
सगळे वारकरी मेले की वाजवीत नेऊन जाळायलेत म्हणले. दारू पेणार नेले तसंच उचलले नेऊन जाळायलेत भावा म्हणून. 4-5 बेवडे नगरला गेले. टाळ पकवाज आणला मारणारा ती वाटच बघत बसली. एके दिवशी मेलं पेलेलं रातभर वायाला म्हणले तुम्ही रडा, सकाळी माती आम्ही करतो. सकाळी यांनी माती 5-9ला काढली, 5 पर्यंत गावात झिंडली, पिवळत होते. ह्यांना ग्रस्ताच गवसना. 5ला म्हणले कुठतरी जीव उघड्या म्हणले आणि पुन्हा याची मातीच बघू. जाऊ द्या दारू पिणारच आता म्हणले. आता ऐका चेंगटाचं, ह्यांना असताना कावाच कुठे शोध लागत नसताना मरणाचा झटे घेता रुकाना मी सर्व पिसायाच करी ताळच चिता उपदेना ऐसे ऐसे कष्ट मिळे तेव्हा जे वाढविती उपायावर निज शरीर कष्ट विरजेने फळे निज मोक्ष. आतापर्यंत पैशाचं मात्र सांगितलं, पण आता देहाचं सांगितलं बाबा. आता शरीराचं सांगितलं की असताना अमूल्य हाणार देह वायाला जाणार. हरीचे भजन कधी करणार. प्राप्त झाला चेंगट वागू नका. मागाही मी चेंगटचा विषय सांगितला होता. किती तुम्ही चेंगट वागा तुम्हाला सुख मिळत नाही. हे शरीर किती मात्र करा. तुकोबारायची भाष्य आहे, केला माथेरामुळे त्या देहाचा मात्रा जर केला असेल तर या मूर्खाने केला असेल. देहाचं मात्र करू नका बाबा. शरीर भोगावे की त्यागावे, शरीर मध्यभागी विभागावे. शरीराचा मध्यभागाच्या ठिकाणी विभाग करा, तिथं थांबवा आणि शरीराचा उपयोग चांगला करा. भोगिजे स्वर्ग भोग जेने साधे महायोग जीव शिव विभाग जेते लाये एवढी प्राप्तीचे दाते ते कष्ट तिथं ते इतराची कोण पुछते ते दुःख समस्त संगतीचे देव धर्म नेनती काही पर्व काळ ठाऊक नाही. श्रद्धाची संभावना नाही निराश पाही सदा पितरा. संतांनी देवांचा आहे का बाबा. देवाला आपल्या देह कशासाठी दिला. देवे दिला देहा भजन गोमटा तोया झाला फाट बादिके. देवाला आपल्या देह भजनासाठी दिलेला आहे. भजनासाठी आम्ही भजन करावं की भजन करणार. आम्ही भोजन करायला. आणि जर एखाद्याने केलं पहाटे 4 वाजता काकडा 4 वाजल्यापासून 6 वाजूस्तर काकडा केला आणि सकाळी जाताना कुणाचं तर काही चुरून नेलं केवढ्याला काकडा पडतय. अरे भजन करण्यासाठी ते दिला नीट करा ना. पण एवढंच नाही बाबा. चेंगट माणसं देव धर्म ठाऊक नाही. त्याला देव माहित नाही, धर्म माहित नाही, पर्व काळ माहित नाही. आज आपल्या गावचा पर्व काळ आहे. ज्या गावामध्ये रामायण चालतं ते गाव नसून एक नगर नसून काशी अयोध्या प्रति पंढरपूर आहे. एक स्वर्ग आहे बाबा. आज आपल्या गावचा पर्व काळ आहे. म्हणून आज तुमच्या पाया पडून सांगतो, वरून जरी गार लागत असलं तर आजचा दिवस लागू द्या, पण आजचा दिवस झोपू नका. आजचा दिवस झोपू नका. एवढंच नाही चेंगट माणूस श्राद्धाची संभावना नाही निराश पायी पितारा निराश राहतात ना. काही जण तर म्हणतात आता असताना श्राद्ध घालायचं नाही. एका आकिदीला एका मायमाऊलीने गेली कुकू लावून आली. त्यांना म्हणला गण सवाशीन बोलवायचे नाहीत, कारण 4 किलोमीटर गेले की भाषा बदलते. आमच्याकडे पितर सवाशीन म्हणतात. तू इकडं तेच म्हणतात का. काही इकडे गण सवाशीन म्हणतात. कारण भाषा 4 किलोमीटर गेले की बदलते. माय माऊली गेली कुंकू लावून आली. ह्याला म्हणला अजिबात जेवाय सांगू. ती म्हणली ही आता कुंकू लावून आले तुम्ही जेवाय सांगू म्हणतो. बरं घाल म्हणला पण मी आल्याशिवाय जीव घाललो. पट्ट्या शेताकडे गेला 2 टोपले रानशिनी गौरी आणल्या. रानशिनी रानात पडलेल्या. घरी आला आडी पिटविली 2 सळ्या घालून बसला. पितर सवाशीनं आले जेवायला. पितरानं विचारले काय चाललंय. तुम्ही जेवा म्हणलं तुमची तयारी चालू आहे. पण सवाशीन बोलायला चपळ होती. कुठल्या बी सवासनी बोलायला चपळत असतात. पाया पडून बोलतो माय. सवासनी बोलायला चपळ असतात. पितर बोलला पण सवासीन
बोलल्याशिवाय राहिना. ती म्हणली अगोदर सांगा. ती म्हणला माझी माय माता सुळ उठला होता, डागाव म्हणता म्हणता माय मरून गेली. बापाचा गुडघा दुखत होता, डागाव म्हणता म्हणता बाप मरून गेला. म्हणून आता सवासणीच्या माथ्याला डागणार आहो आणि पित्राच्या गुडघ्याला डागणार आहो. सवासीन म्हणली तुझं जेवण जळून बसू दे. गेले घरा निघून. बायकोला म्हणला गाचाचा पुरावा घ्या, बाहेर सवासीन आहे, आपण पितराचे ठाई. तुझं लग्न माझ्या संग झाले, तू सवासीन आहे, माझा बाप मेलाय, मी पितराव. बायकोचे पाय पुजला. जय धनाचा वेच होय तै प्राणाची जाऊ पाय. सणावाराची नेणे सोया तिथे येते काय करीला. कष्ट जोडी संपत्ती ते ठेवी ती आते निघुती तोडी दगड माती घाली ती. आपण मरती धुळी खात तोंडी दगड माती घाली ती. सणावार सुद्धा करीत नाही. सणावारा दिवशी मंदिर ज्याचा निवड चांगला दिसेल त्याचा घर जीवन मोकळा. ते लगेच पण म्हणले असताना ते तोंडे दगड माते घाले. ते कुंभाराच्या जायचं, गाडगण झाकणी आणायची, त्याला मोगन झाकणी म्हणतात. घरी यायचं, खाटा करायचा, खाटात गाडग, त्याच्यात 2-5 रुपये टाकायचे, वरून झाकणी घालायची, माती लोटायची आणि तिथंच मरायचं. वाचा ऐशा ऐशा कळे ऐसे कळे काची जाती आद पात सोयने तिथे एकत्र जेते मिळती रे दुःख किती सांगावे. ऐसा स्त्री मध्ये माताला अभिमानी विचारत एकला सज्जनाचा उल्लंघ केला उन्मत छायेला पडित असे. किती जर चेंगट गेले असा जे चेंगट होता. चेंगट म्हणला चल, त्याला म्हणला चल पंढरपूरला. त्याला म्हणला नग का मी जर पंढरपूरला आलो तर नाच राहत नाही. ते म्हणलं तिकीट मी काढतो, चल. फुकट म्हणलं की निघाला. या 3 विषयामधला शेवटचा दृष्टांत ऐका, पुन्हा दृष्टांत नाही सांगणार. त्याला म्हणला चल. गेलं पंढरपूरला. मठावर राहिलं, सकाळी चंद्रभागेला आंघोळ केलं, लगेच चंद्रभागेत गंध बुका गंध बुका गंध बुका गंध बुका करत आहे बाबा. त्याने म्हणलं ए इकडं लाव गंध लावला. त्याने म्हणला 1.5 रुपया हो म्हणला. खाली एक पडविला तर वरी एक आणि ह्याला रुपया ये मठावर म्हणला. पण ती वासुदेव इथलं नव्हतं, वरचं होतं. मठावर आलं, चिलर नाही गावाकडे म्हणला. ह्यानं घरी येऊन हाडपी टाकायच्या अगोदर चहाची बशी तोंडाला लावते तर काकू दादा कुठायचं वाकून बघितलं. हो म्हणला मी आलो, आलं की इथं झोपलेत म्हणून सांग. बायकोला म्हणला झोपलेत म्हणून सांग. बायकोला म्हणजे आताच पंढरपूर आलेत, झोपलेत. उठल्याच रुपये घेऊन जातो म्हणला. बायकोला म्हणला ताप आली म्हण. ती म्हणला ताप नीट झाल्यास रुपये घेऊन जातो. बायकोला म्हणला मेलो म्हण. बायको म्हणली असं का आपिशावरी बोलायला रुपयासाठी माने का म्हणला. ती म्हणजे असं म्हणून दाखतय का रड थोडा म्हणला. आता असं रड होईल का माय. जे तुम्हाला माय मावल्यावर जमलं नाही ती मी चांगलं जमवून दाखवतो. पण आज आवाज बसलाय म्हणून जमल याची गॅरंटी नाही. पण ऐका, माय मावली म्हणली आव देवा आताच पंढरपूर आले आणि आमचे मालक वर गेले म्हणली. माय आताच पंढरपुरावर आलाय माय. वासुदेव म्हणला मरणादारी का तोरणादारी म्हणला. मग आधी करणं जातो म्हणला. पाहुणे रावले सांगितलं, पाहुणे रावले गच पाठीवर झोपविलं, पाठी बांधून घेऊन निघाले. ही सगळ्या पश्चिम विधान बायको म्हणते वासुदेवाचा 1 रुपया देऊन मोकळे पडला. एवढा खुर्दा जमलाय, 4 भरपेरा वेळेस सरणावर झोपविलं, गौरी ठेवायची पेटवायचं उरलं. वासुदेव म्हणला पट्ट्याचं तोंड 1 भर मला बघू द्या म्हणला. जवळ गेला म्हणला येड्या तुझ्यासाठी त्या माय माऊलीनं नातं सोडलं, मायबाप सोडले, गणगोत सोडलं, तुझ्याशी लग्न करून रद्द झाले. त्या माय माऊलीचं तोंड काळ करतोच का म्हणला. माझा रुपया फेटला मन. ती म्हणला माझा रुपया फेटला, पट्ट्या लगेच उठला म्हणला.
आता सरणावर उठून बसलं काय सर मातीला सगळे तरणे असतात का म्हातारे कोतारे असतात कुणाचा हात मारला कुणाचा पाय मारला ह्याचा पाय त्याच्या पायात त्याचा गुडघा त्याच्या गुडघ्यात कुणाचं पेखड बोललं अख्खा माजलगावचं सिव्हिल हॉस्पिटल फ्याक झालं बाबा एवढी चेंगटाची अवस्था आहे चेंगट वागू नका पुढले कथा आहे का आम्ही सूर्यवंशी राजा नेमक आम्हा स्वधर्म हाती दे का उदताची लाभण्याची काय विचाराने कसे ना राजा भरता राजर्षी भरताना बघितलं आम्ही सूर्यवंशाचे राज्य आहोत आम्ही धर्म सोडणार नाही आणि धर्म कोणी सोडून नये बाबा माणसानं माणसाचा धर्म सोडून नये माय मावल्याचा धर्म सोडून नये पती ज्या माता व्रत निपतिव्रता ह्याला धर्म म्हणतात याच्या पुढे जाऊन एक सांगतो जी माय मावली कवाच आपल्या नवऱ्याच्या अगोदर जेवत नाही त्याला एक धर्म म्हणतात तुम्ही म्हणताल तुझं कसं आहे माझी बायको माझ्या अगोदर भाकरीचा घास खात नाही महाराज पण अर्धा किलो पाण्याचा मुडदा पाडल्या शहरात नाही वाचा मनोनी रामनामांकित बाण दगदगीत अति दारुण चापी सज्जीला आपण दृष्ट दळण करावे करुणी राम नाम स्मरण धनुष्य ओढी काढून बाणासी आज्ञा करून दृष्ट दळण करावे बाण श्रीराम नामांकित हनुमान श्रीराम भक्त जीवा परिसात्यंत आप्त राम स्मरत सर्वदा याला रानसावडी म्हणते पाऊस यायचा वेळ दिसला की रानसावडी झोपावी लागते तसं आपल्या काळं भोर ढग आलेला वेळ कमी आहे हा ढग आपल्यावर आहे म्हणून ओढायला चालू आहे भरतानं बाण काढला आणि बाणाला आज्ञा दिली दोष्टा झाडाला करावे सुटोणी या सीतेच्या कडकडाटी बाण पडिला ती संकटी कोणावरी करावी श्रवृष्टी भक्त दृष्टी दिसेना भरतोनी जावे जरी येथून भरत दंडील संपूर्ण कपीची करावे कंदन तरी यासी स्मरण श्रीरामाचे यासी स्मरण श्रीरामाचे बाणाने विचार करा बाण लोखंडाचं आहे बाण लोखंडाचं आहे आता परत जावं तर भरत दंड करणार आहे याच्यावर शरवृष्टी करावी तोही अधर्म आहे बाणाला मधला पर्याय काय काढला भरत श्रीरामाचा निज भक्त कपीचा प्रेम राम स्मरत माझा नचरे पुरुषार्थ बाण विस्मित विचारी भरताची आज्ञा ऐसी जे दंडाव्या ती दुष्टाची दुष्ट म्हणून एक कपीसी राम स्मरणेचे डुलत स्वामीच्या आज्ञेचे उल्लंघन न घडे स्वामी व आज्ञा श्री न चढे ते विचारून वाडे कोडे चरणाकडे चालीला धरिली या सज्जनाच्या पाय अपजय कधीच न होय साष्टांग नमन करीत जाये विजयी होये त्रैलोकी होय त्रिलोक्या धरल्या सज्जनाचे पाय सज्जनाचे पाय धरले पराजय जगाच्या पाठीवर कवाच येणार नाही म्हणून माझ्या भारत देशाची पवित्र संस्कृती आहे की पंढरीच्या लोका नाही पाया पडे जन एकमेकाच्या पाया पडतात आणि आपल्या संस्कृतीमध्ये आहे सासून सुनच्या पाया घोटाळा झालाय का सुनाला सासूच्या पाया पडाव गरफडी झाला असं पण वेळ आली आहे सुनाला म्हणावं लागाले तुझ्या पाया पडते ग वाटायला मोठा आहे लॉकडाऊन मध्ये आमच्या इथं लग्न झालं सून शिकलेली होती येती जातीला गेली आल्याच्या नंतर सासूला वाटलं आता सून माझ्या पाया पडेल 10 जण सासू पाय जोडून सून जे घरात गेली बाहेर आली नाही त्या दिवशी सासू गायब झाले आणि गवसरी नाही वाचा ऐसा निश्चय करो पूर्ण पायी मिठी घाली बाण सोय विस्मित कपिनंदन बाण कोणाचा न घडायची घटना घडली की माणसाला नवल वाटतं आता महाराज राहायला विचार पडला बाण कोणाचा आता मागाशी आपण ऐकलं होतं वरी उजाडून खाली अंधार आता बाण खालून आलता का वरून बाण खालून आलता मग अंधारात कसा ओळखीला संत हे आत्मदृष्टीने ओळखत असतात बाण असताना कोण आहे कोणाचा आहे कसा आला असावा नवल वाटलं नवल केव्हा वाटतं न घडायची घटना घडल्याच्या नंतर आता येताना मला माजलगाव मध्ये नवल वाटलं एसटीतून खाली उतरलो की नवरा बायकोचं भांडण लागलं म्हणलं स्टँडवर का भांडण करायला ती बाई म्हणली महाराज पोराला डॉक्टर करायचंय
बाबा म्हणला महाराज पोराला वकील करायचंय. मी म्हणलं तुम्हा दोघांचं राहू द्या, माझी गाडी लागणार आहे, मला लवकर जायचंय पण गाडी लागत नाही. पोराला आणि पोराचे मार्क लिस्ट आणा. बाई म्हणली महाराज पोरग व्हायचंय म्हणजे वाचा. काहीसे विचारो म्हणे बाणावलो की तनयनी देखता श्रीराम नामांकित चिन्हे वायुनंदन अति विस्मित. नवल वाटलं, बाणाकडे बारकाईनं पाहिलं. बाण रामनामांकित होता, त्याच्यावर रामनामाचा शिक्का होता. मारत राहिला. नवल वाटलं माझ्या प्रभूचा बाण इथं आला कसा. श्रीरामाचा बाण हो अतिक्रम याचा करुणय साष्टांग नमन करीत जाये रामच महे भावार्थे. माझ्या प्रभूचा माझ्या मालकाचा बाण आहे, अतिक्रम याचा करायचा नाही. या ठिकाणी साष्टांग नमस्कार कोणी मारत राहिला घातला. कपी काक्षी बाणाचे वचन तव तो बोले ना संपूर्ण पाहू आदरील त्याचे चीन तव तळी बाणा ओढीत. काही गोष्टी लक्षार्थ नसतात, काही गोष्टी लक्षार्थानं. कल्पना करा, ह्या हातातली वस्तू ह्या हातात द्यायची म्हणल्यास बोलायची गरज नाही. त्याला अनिर्वाच्य म्हणतात. आणि अनिर्वाच्य भाषेतून बाणानं सांगितलं. बाण खाली ओढायला लागला. मारित बाणावरचे अनुसरले गेले. नंतर झालं का उदय येईल दिवकर म्हणून स्वामित्राची रघुबीर घेऊन आला माझ्या समोर बाण सत्व तेथे ओढी. असं म्हणले महाराजांनी विचार केला. दिवस उगवल म्हणून माझ्या प्रभू रामचंद्रानं लक्ष्मणाला घेतला असेल, माझ्या आडवा आला असतील आणि बाण माझ्याकडे पाठवला असावा का विचार त्या ठिकाणी केला. उठवणी स्वामित्र वधोनिया दश शिर करुणिया विभीषण राजधार सोय सत्वर प्याला. विचार करतो असं झालं नसेल, लक्ष्मणाला उठवलं असेल, राजा रावणाला मारला असेल, विभीषणाचा राज्याभिषेक केला असेल आणि आडवी आली असतील का. असं झालं असलं तर माझं कसं. मी नपुसक सर्वता न पावेची स्वामी कार्यार्थ अधिक माझे जीवित्व व्रथा कोण्या अर्था जात जगण्याचा. अरे माझ्या त्यानं मालकाचं काम जर होत नसलं तर माणसानं जगुनी. आपण ज्याच्यासाठी आलो ते कार्य जर आपल्याकडे नाही झालं मेल्याला बरं. कारण ज्ञानेश्वरीचा पुरावा आहे, झालं त्यांनी जवळवारी जियावे जेव्हा अपकीर्ती अंगाला पवे. जोपर्यंत अपकीर्ती आपल्या अंगाला लागत नाही तोपर्यंत शहाण्यानं जगावं. अपकीर्ती झाली की फाशी घेऊन मरावं. जगुनी बाबा. अरे धिक्कार असो, मी नपोसक आहे, मी गेलेलं काम झालं नाही का जात असेल. ऐसा झाला ती दुखी सरेची बाणा त्यावलोकी तव तवडी अधोमुखी एकाएकी सत्व. एकाएकी सत्वारा दुःखी झाले माझी मारुतराया. आणि माणसानं दुःखी व्हावं. आपल्याकडून जर एखादं नाही काम झालं तर माणसाला दुःख वाटावं. पण आम्हाला दुःख वाटते प्रपंचातलं नाही काम झालं तर, परमार्थातलं नाही झालं तरी माणसानं चला उद्या बघू. अरे उद्या नाही, कल का आज करो, आज का अभी करो. सुभाषितकार वर्णन करतात दादा. या ठिकाणी दुःख वाटलं माझ्या मारुतरायाला. आणि दुःख वाटल्याच्या नंतर कृपाळू रघुनंदन सत्वर बाण पाठविला. काम होणार नाही असं माझ्या प्रभूला, माझ्या भगवंताला वाटलं असावं. देहपतन करेल असं माझ्या प्रभूला वाटलं. कारण मन दोन्ही बाजूने बोलतय. आणि म्हणून माझ्या प्रभूला बाण या ठिकाणी पाठवला का. आता सो काही भलते आज्ञा
करणे निश्चित सोयी अनुसरला बाणा ते विलंब येते नये करो. आता उशीर करून म्हणलं बाण काय म्हणतंय अनिर्वाच्या का असना त्याच्या मतानुसार वागावं. हनुमंताने विचार केला. हनुमान आज्ञेचा किंकार आज्ञा न उल्लंघी अनु मात्र टाकिले बाणावरी शरीर निघाल सत्वर बाणा बऱ्याच वेगळे. वेळेला समाजामध्ये आज्ञेचे किंकर माणसं असतात. सांगितलेली आज्ञा तेवढी करतात. तसं म्हणले महाराजराव प्रभू रामचंद्राचे किंकर आज्ञेचे किंकर तर आज्ञेचे पालन करणारे आहेत. याच्यापेक्षा काही माणसं सांगकामे असतात. त्यांना काही कळत नाही. तसंच महाराज नाही बुद्धिमत्ता वरिष्ठ. आजकाल सासूला एका सुनाला कार परवादी सांगितलं होतं माय पुरण शिजले आता एवढं पुरण वाट. सासूनाला पुरण वाटलं येणार जाणारला कळते तर की कळते मग जमलं चला. पातला विदेचा आराम पुढे देखील नंदीग्राम रचना ती मनोरम भरत उत्तम जेते. उत्तम भरत आहे तिथपर्यंत अस्तर पोहोचले. अद्याप खाली उतरलेले नाहीत. आकाशातून वरून सगळं निरीक्षण करतात. बघा गावचे काळा परिसर सांगते घराची काळा अंगण सांगते माणसाची काळा थोबाड सांगते. वाचा एका जनार्दना शरणा दोघाची भेट्या तिघन दोघी प्रेमळ संपूर्ण दोघे दोन्ही पण विसरते. अनुषंगाने या ठिकाणी सांगतात दोघे दोन्ही पण विसरते. दोन्ही भक्त आहेत. दोन्ही भगवान राघव रामचंद्र निज भक्त आहेत. आणि दोघंही कथा सांगत आणि ऐकत असताना आपल्याला विसरल्या जातात. तुम्ही म्हणताल की आम्ही डुकऱ्या खाल्ल्याच्या नंतर विसरतो. कुणाला साखर झोप असते कुणाला टक्कर झोप असते कुणाला भाकर झोप असते कुणाला चक्कर झोप असते. एक झोप सांगतो. रात्री शक्तीला गेलतो एक माय समोर बसल्या बसल्या तिला डुकली आली. त्याला पुढल्या बाईला धड करून धडक दिली. पडली माय तशीच पडली दात पडले. वाचा एका जनार्दन कृपाळू जननी गोड ना खाये बाळा वाचुनी मुकीचा घास काढोनी माझ्या वदनी घालीत. दिलेला आहे. जर एखादी माई माऊली शेतात गेली असली आणि जर वाळलं जर एखादं वाळत मिळत जर गोड लागलं कमळाट होते आपल्या माझ्या बाळ्याला होईल म्हणून. माझ्या आपल्या लेकराचे जे विचार करते तिला माई म्हणावं आणि गोड लागत ती आपणच खाते तिला लाव म्हणावा. जे अत्यंत खाऊन त्याच्या मुखी घास देणे न खाता पायावरी बळी पाडणे घास कोंदणे मुक्का माझी. कसं जीव घालावं हे ज्या मातेची कुस पवित्र झाली तिला मात्र कळतं. बघा तुम्ही लेकरू जर खात नसलं तर माय मावल्या खात नसलं तर त्याला हात पिळी त्याचा तसं खायला झालं तर पायावर पाडत्याचा म्हणजे मांडीवर टाकत्याचा तोंडावर कट करून मारत्याचा. त्यानं त्या केलं की कट करून चमच्या मध्ये सोडत्याचा. हिनं तिला जन्म दिला बाळाला जन्म दिला तिला कळतं. पण वांजेला कळतं का? कृपाळू एक जनार्दन जी अभिधान विश्वमाता. त्याला माऊली म्हणावं. बाई आई आणि माऊली ती पात्र एक आहे पण नाव तीन आहे. बाई कुणाला म्हणावं? ज्या मातेची कुस पवित्र झाली नाही तिला कुण्याच्या लेकराची माया येत नाही तिला बाई म्हणावं. जिला स्वतःच्याच लेकराची माया येते तिला आई म्हणावं आणि त्याला विश्वाची माया येते त्याला माऊली म्हणावं. दादा वाचा. ब्रह्मादिका पुत्र
मजते चाली लक्षणा मदते चाले लक्षणा ब्रह्माचे पुत्र वेले. याच्या पुढे जाऊन जर सांगायचं म्हणलं, मी होते सनत कुमारी पते जन्मला माझ्या उतरी, मी जहाले तयांची नवरी. पती माझ्या उत्तराच्या ठिकाणी जन्माला शांती ब्रह्मा नाथबाबाचे भारुडं वाचावे लागते. तर तेव्हा सुंदर कळत होता. या ठिकाणी असताना माझ्या गुरु माऊलीने ब्रह्मादेकाला जन्म दिला, ब्रह्मांडाला जन्म दिला. आणि त्या गुरु माऊलीनं माझी मी ताणलेला पाणी द्यावं, भुकलेला जीव घालावं हे माझ्या गुरुला कळतं असं या ठिकाणी बोलतात. तानेल्या उदक द्यावी की भुकेल्या जीव घालावे. मज हे न सर्वता न संभावे तेने ओलावे माऊली. ओलावे माऊली. ओलावा कशाला म्हणावं? जर शेतामध्ये ओल असली तर पेरल्याला फायदा आहे. आणि जर गुरु शिष्याचा ओलावा म्हणलं तर शिष्याचं हित करण्यामध्ये गुरुचा ओलावा असावा लागतो. त्याला गुरु म्हणतात. गुरु विना सापडेना सोय म्हणून जन्माला आलेल्या माणसाला गुरु असावा, तेच आपलं हित करते असं या ठिकाणी बोलतात. काय करू आता जन्माने झाला करेचा किती याची करू चिंता काही सर्वता जाणेना. किती मोठा क्लासवन अधिकारी होऊ द्या, किती मोठा झाला तर माईला लेकरूच आहे. तुम्ही किती उशिरा या, डाळगत पडलेली माई विचारते, बाळा जेवलाच का? बाळा जेवलाच का? पण जिला आपण एसी कूलर फॅन मध्ये ठेवतो ती म्हणते, पिंट्या त्याने गिळले का गिळायचं विचार त्याला. जगाच्या पाठीवर एक कोर्ट असा आहे, सगळ्या कोर्टात सजा आहे, पण माया कोर्टामध्ये सजा नाही. आणि आम्ही ती विसरलो बाबा, ती विसरलो. आमच्यावर नितांत मायाने बाप प्रेम करतात हे आम्ही विसरलो. त्यांना घराच्या बाहेर काढलं आणि सासरवाडीचा उताडा घरात काढला. तोही घेऊन म्हणून निजमुखीचे काढणे माझी या मुखी कोंदणे बाळका कारणे कृपाळू. बाळका कारण कृपाळू कोणाला कोणत्याही म्हणावं. हे गुरु माऊली आणि जन्म दिलेली माऊली. जन्म दिलेल्या माऊलीला जर वाटलं ना माझ्या मुलानं जेवला नाही, 2 घास खाल्लं की समाधान वाटतं. आणि जर गुरु माऊलीला शिष्य आपला जर पारंग झाला तर गुरु माऊलीला समाधान वाटतं असं या ठिकाणी बोलतात. अति सुरस राम कथा माऊलीसी घास गोड घेता आडमी आलो अवचिता काही सर्वत जाणे ना. गोड 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 असं रामायणाचा घास आहे. अरे त्या घासाच्या आड मी आलो. माझे माऊली गुरु माऊली बघा, युद्धकांडाच्या 45व्या अध्यायापर्यंत नाथबाबाचं रामायण आहे. 45व्या अध्यायापासून गौबा काकाचं रामायण आहे. गौबा काकाचे द्रष्टांत गौबा काकाचे, पण शेवटपर्यंत गौबा काकाने स्वतःचं नाव येऊ दिलं नाही. फक्त मला वाटतं युद्धकांडाच्या 82व्या अध्यायामध्ये काहीतरी नॉर्मल नाव आलेलं आहे, थोडं आलेलं आहे. ती बी अवतकलीनं आला असेल. एवढा मोठा ग्रंथ दिला तरीही आपल्या गुरुचं नाव चालवतात. काय मोठी भक्ती बनावं लागल. आम्हाला काहीच येत नाही तरी सुद्धा आम्ही म्हणतो मला रामायण पाठ आहे. कोणावर उपकार करायलाच का रामायण पाठ केलं म्हणून? अरे रामायण पाठ करण्यासाठी जन्म आहे, उपकार आहे का? उपकार नाही बाबा. तरी स्वतः गुरु माऊलीचं वर्णन करतात. पुण्य बाबी ऐका. कृपाळ कैसी तोंडीचे काढणी वेगेची ओपिता माझी मुखाची निज मानसी सुखावे. बघा जन्म दिलेल्या आईत आणि गुरु माऊलीचं संगनमत कसं लावलं. जन्म दिलेल्या आईनं बाळाच्या पोटामध्ये 2 घास गेले की समाधान वाटतं. आणि आपल्या हातातला जो काही आशीर्वाद आहे, मुखातला जो काही आशीर्वाद आहे, तो जर आपल्या शिष्याला प्राप्त झाला, आपली विद्या जर शिष्याला प्राप्त झाली
तर गुरुमाऊली सुकावल्या जातात तसं माझे गुरुमाऊली माझ्यावर सुकावले आणि माझ्याकडून रामकथा लिखित करून घेतली. बाळकाच्या ध्यानी जाईजे वा! काशीशाचे निघाले पणे होईजे आणि कहे न कळे सजे सद्गुरुनी जाणिले प्रसवित या शिष्याचं हेच कुण्या गुरुला व्हावं वाटत असेल तर त्याला सद्गुरूच व्हावं लागतं. जगाच्या पाठीवर जगाच्या बाजारात बरेच गुरु झाले पण ते पोटगुरु झाले, सद्गुरु झाले नाही. जगद्गुरु तीनच झाले. एक आद्य गुरु शंकराचार्य, एक भगवान कृष्ण परमात्मा जगद्गुरु आणि तिसरे जगद्गुरु तुकोबराया. याच्या नंतर जर कोण जगद्गुरु माहित असेल तर त्याला गोळी घालव म्हणतो मी. पुन्हा जगद्गुरुच राहो. तीन जगद्गुरु पुन्हा जगद्गुरु नाही. कुणी जर म्हणत असला मी जगद्गुरु झालो, येड्या तू फाशी घेऊन मर. जगद्गुरु तू होतोस का? जगद्गुरु कुणी होत नाही. कुणाला म्हणावं जगताचा हित करता त्याला जगद्गुरु म्हणावा. एका जनार्दनाचर कपिरामाज्ञा धरून बाल्या नीला पण गोड कथन पुढे असे सगळ्या स्वच्छ लोकांना विनंती करून या ठिकाणी गावबा काका सांगतात आपल्या जवळ झोपलेले उठवा, उठत नसले तर चिमटे घेऊन उठवा, भांडणं लागले तर तुमचं तुम्ही मिटवा, कारण उशीर झाला इकडं आणू नका. एक सांगतो जाता जाता जर तुम्ही झोपलेले बघून पोथी ऐकत असाल तर झोपलेला साफ व्हावं लागतं, बघते त्याला नागवाला व्हावं लागतंय, पुढल्या जन्मात चौकात चौकात खेळ करावा लागतोय. सुंदर जीव शिवाचं यज्ञ करणारी कथा आपल्याला पुढल्या त्याच्या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे. म्हणून झोपलेले अजय तुम्ही बी उठा आणि दुसऱ्याला बी उठवा. आता श्रोते कोपती झाले सैराट भरिल राणे ओढीला एका जनार्दने काही म्हणे स्मरेना गोड 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 रामायणाची कथा आहे. सगळे जर असताना कोपतील सैराट भरला राणे. सैराट म्हणावं कोणाला ज्यांना बंधनाचं उल्लंघन केलं त्याला सैराट म्हणावं. कुठले माय कुठलं लेकरू आणलं व प्रसंग अवधान मी वसरलो असाल पण ऐका मायबाप्पा हो तुम्ही होते महेशांच्या मूर्ती, तुम्ही महेशांच्या मूर्ती आहात. माझ्याकडून चुकलं असेल आज आता मी तुम्हाला कथेवरती आणून सोडतोय. पुढल्या अध्यायाच्या ठिकाणी सुंदर कथा आहे झालेली आहे, कारण चौथ्या अध्यायाची सेवा याच ठिकाणी पूर्ण राम देतात. झालेली सेवा तुम्हाला संत मायबाबा चरणी माझ्या हनुमानजीच्या चरणी भगवान राघव रामचंद्र चरणी समर्पित करून सेवेला याच कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय, महारुद्र हनुमान की जय. हॅलो, पुढील वाक्य अशोक महाराज सोळंके, सूचक प्रभाकर महाराज आरडे.